नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कालपासून म्हणजेच शुक्रवारपासून 21 नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे. मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना असतो. श्रावण महिन्यासारखाच मार्गशीर्ष महिना पण पवित्र मानला जातो. तर मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. मार्गशीर्ष महिना हा वैभव लक्ष्मीच्या सेवेसाठी सोबत माता महालक्ष्मी असेल, श्रीहरी विष्णू असेल यांच्या सेवेसाठी अतिशय पवित्र महिना मानला जातो. जसं आपला श्रावण महिना असतो त्या महिन्यामध्ये आपण महादेवाची भरभरून सेवा करतो. पितृपक्षांमध्ये पितरांची आपण सेवा करतो. विशिष्ट काळ एक असतो, त्या काळामध्ये त्यांचं जे सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या जास्त प्रमाणामध्ये असतात. म्हणून आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना जो आहे तो माता महालक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंसाठी आणि सोबतच आपली दत्त महाराजांची दत्त जयंती आहे. सोबतच खंडोबा महाराजांचा नवरात्र चालू आहे. तर माता महालक्ष्मी श्रीहरी विष्णूंची अतिशय प्रभावी अतिउच्च कोटीची सेवा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मार्गशीर्ष महिन्यात करायची आहे. आता मार्गशीर्ष महिन्यात जर तुमच्या डोक्यावर कर्ज वाढलेलं आहे, कर्ज निवारण व्हावं असं वाटत असेल, आर्थिक समस्या आर्थिक अडचणी वाढत चाललेल्या आहेत, त्यातून मार्ग सापडत नाही, तर तुम्हाला घरात धनधान्य टिकत नाही, संतान प्राप्ती होत नाही आहे, कितीही प्रयत्न केले, डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतली, सगळं काही केलं तरीसुद्धा तुम्हाला त्यात म्हणजे योग्य ते तुम्हाला रिझल्ट भेटला नाही, सोबत इतर काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, त्यातून योग्य तो मार्ग आणि योग्य ती अनुभूती मिळण्यासाठी तुम्हाला सेवा सांगणार आहे. ती म्हणजेच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये विषम संख्येमध्ये तुम्ही 5, 7, 9 किंवा 11, 51, 21 सोबतच 51 आणि 108 अशा प्रकारे तुम्ही श्री सत्यनारायण पूजन घरामध्ये करायचं आहे. आता आपणास माहिती आहे सत्यनारायण देवता जी आहे ती भगवान विष्णूंचंच एक स्वरूप आहे. त्यामुळे आपण आपल्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये गुरुवारचे वैभव लक्ष्मीचे व्रत तर करणार आहोतच. आता महालक्ष्मीची आपण भरभरून सेवा करतो. तिचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण सेवा करतो. पण घरामध्ये श्रीहरी विष्णूंची सेवा जास्तीत जास्त प्रमाणात होते. तिथे आपोआप माता लक्ष्मी येत असते आणि भरभरून आशीर्वाद देत असते, घरामध्ये स्थिर राहत असते. तर बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप न करता, जेणेकरून की तुम्हाला संपूर्ण माहिती. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला भरभरून सेवा करायची आहे. महालक्ष्मीच्या सेवा करायच्या. सत्यनारायण पूजन आपल्याला घरामध्ये करायचं आहे. कारण की बघा, तुमचे जे काही सांसारिक सामाजिक जे काही नोकरीविषयक संतान प्राप्तीविषयक डोक्यावर जर कर्ज वाढलेलं आहे याविषयक जर काही सुद्धा अडचणी असतील तर नक्कीच ही सेवा चुकवू नका. कारण की मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता महालक्ष्मी जी सांगते सकारात्मक लहरी ज्या आहेत, भगवान विष्णूंच्या ज्या लहरी आहेत त्या जास्त प्रमाणात सकारात्मक अशा असतात. त्याच्यामुळे तुम्ही त्यांची सेवा नक्की करा. आशीर्वाद प्राप्त होणार आहे. तुमच्या अडचणी देखील दूर होऊ शकतात आणि ही जी सेवा आहे ती खूप लोकांना अनुभव आलेले आहेत. लोकांचं कर्ज निवारण झालेलं आहे. आता म्हणतात की हे सत्यनारायण पूजा मान्य केल्याने लगेच माझं लाखाचं कर्ज जे आहे ते एका दिवसात म्हणजे नील होईल का, कर्जमुक्त होईल का? तर असं नाही. लगेच प्रॉब्लेम शॉर्ट आऊट होणार नाहीत. परंतु सत्यनारायण पूजन करून फक्त आणि फक्त सत्यनारायण पूजन करून तुमचे प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होणार नाही. त्यासाठी तुम्हाला कष्ट घेणं, मेहनत घेणं, तुम्हाला सगळं काही करणं आणि त्याच्या जोडीला म्हणतात ना कधी आपण काय करतो, डोक्यावरचं कर्ज निवारण होण्यासाठी आपण भरपूर पर्याय शोधत असतो, पण आपल्याला योग्य तो मार्ग सापडत नाही. या डोक्यावरच्या वाढलेल्या कर्जातून आपण कसा मार्ग काढावा किंवा आर्थिक अडचणी वाढल्या आहेत आणि त्यातून योग्य मार्ग कसा काढावा किंवा आपल्याला घरामध्ये पैसा टिकत नाही, धनधान्य टिकत नाही, त्यावेळेस आपल्याला टेन्शन घेण्यापेक्षा योग्य मार्ग सापडणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ज्यावेळेस अशा अडचणी निर्माण होतात त्यावेळेस कसं होतं, आपल्याला सगळं काही चांगलं सुचवायचं बंद होऊन जातं. कोणतीच व्यक्ती चांगलं सुचवत नाही. त्यामुळं अशा वेळेस तुम्हाला योग्य मार्ग मिळणं खूप गरजेचं असतं. मग हेच योग्य मार्ग तुम्हाला अध्यात्मातून या सगळ्या सेवेतून तुम्हाला प्राप्त होत असतो. खूप जणांचे प्रश्न असतात निगेटिव्ह, कोणी प्रश्न करतात की सेवा करणं की असं होऊ शकतं का, की माझं कर्ज फिटेल का? फक्त विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून ही सेवा करा आणि एवढ्या मनोभावी श्रद्धा करा आणि श्रद्धेने सेवा करा. जी काही सांगते तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करावी लागेल एवढी म्हणजे मन लावून ती सेवा करा. खरं सांगते, देवाने सुद्धा तुमचं हाकेला ओ म्हणावं. त्या देवाने सुद्धा तुमच्या काही अडचणी दूर कराव्यात. त्यासाठी सांगते की अध्यात्मासोबत तुमचे प्रयत्न कष्ट पण तेवढेच महत्त्वाचे आहेत. आता जास्त वेळ न घालवता
सत्यनारायण पूजा कशी करायची, कशा पद्धतीने करायची मार्गशीर्ष महिन्यामध्ये, तर तुम्हाला त्याची माहिती सांगते. तुम्ही आता बघा 9, 11, 21, 51 आणि 108 यापैकी कुठली पण एक संख्या तुम्ही ठरवा आणि त्या पद्धतीने तुम्ही तेवढा संकल्प तुम्हाला आधी करायचा आहे. सकाळी सकाळी संकल्प करायचा की एवढ्या दिवसांचे मी उद्यापासून किंवा आजपासून सत्यनारायण पूजन चालू करणार आहे. घरामध्ये तुमची जी काही अडचण असेल ती अडचण तुम्हाला त्यांना सांगायची आहे. संकल्प कसा करतात ते त्याच्यामध्ये तुम्हाला संकल्प करतानाच तुम्हाला तुमची अडचण सांगायची आहे. संकल्प सोडा, संकल्पयुक्त ही सेवा करा, जेणेकरून तुम्हाला खरंच याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. खूप जण असे सुद्धा व्यक्ती आहेत जे श्रावण महिना असेल किंवा मार्गशीर्ष महिना असेल त्याच्यामध्ये सुरुवात करतात आणि 108 सत्यनारायण लगातार करतात. तर नक्कीच नियमाटी सांगेल मी. गॅप पडला तर काय कसं करायचं पुढे जाऊन सगळं काही सांगणार आहे. पण खरं सांगते 108 सत्यनारायण जर केलं किंवा तुम्ही त्याच्यापेक्षा मनोभावे 51, 21 जास्तीत जास्त जेवढे करताल त्याची अनुभूती तेवढी जास्त प्राप्त होणार आहे. तर बघा, एखाद्या शुभ दिवशीपासून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. आधी संकल्प सोडायचा आहे. संकल्पयुक्त सेवा असावी. त्याच्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, तुमच्या घरामध्ये देवघरासाठी एखादी रूम असेल विशिष्ट, तुम्ही काय करायचं, देवघराच्या बाजूला, देवघराच्या समोर नाही, कारण बाजूला तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. जेवढे दिवस तुम्ही ठरवले तेवढे दिवस ती पूजा मांडणी तिथेच ठेवायची आहे, उचलायची नाही, हलवायची नाही. त्यामुळे देवघराच्या बाजूला किंवा एखाद्या अशा जागेवर जिथे अडचण नसेल, कोणी लहान बाळ धक्का लावणार नाही, कधीमध्ये त्याचं मासिक धर्म वगैरे तिथं तुमची सावली पडणार नाही, हात लागणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला पूजा मांडणी करायची. पूजा मांडणी कशी करावी तर बघा, तुम्हाला साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने करायची आहे. जास्त काही साहित्य लागत नाही. ही सत्यनारायण पूजा करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सत्यनारायण पूजा विधी ही आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल, मठामध्ये भेटून जाईल. तर तुम्ही तिथे जाऊन ही ग्रंथ तुम्ही घेऊ शकता. खूप प्रभावी सेवा आहे. तसं जर बघायला गेलं तर आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे, लक्ष्मी प्राप्तीची, डोक्यावरील कर्ज निवारण्याची, आर्थिक अडचणीसुद्धा निवारण्याची सगळ्यात मोठी सेवा विष्णूंची जी असेल ती सत्यनारायण पूजन आहे. प्रत्येक महिन्याला घरच्या घरी पौर्णिमेला पूजन करावं, न चुकता करावं. प्रत्येक महिलांनी घरामध्ये खूप छान अनुभव येतात. तर बघा, प्रत्येक पौर्णिमेला हे पूजन घरामध्ये पण करा. मार्गशीर्ष महिना आहे, आता माता लक्ष्मी आणि विष्णूंची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही सलग घरामध्ये सत्यनारायण पूजन करा, नक्कीच तुमची अडचण सुटेल. श्रावण महिन्यामध्ये खूप जण करतात, तसं मार्गशीर्ष महिन्यातसुद्धा करून बघा, अनुभूती नक्कीच येणार आहे. तर तुम्हाला सत्यनारायण पूजा विधी ही एक तुम्हाला ग्रंथ घ्यायचा आहे. तर तुम्हाला त्या पोथीमध्येच सर्व साहित्य सांगितलं आहे. फोटो लागणार आहे, बाळकृष्णाची मूर्ती लागणार आहे, तांब्याचा कलश, नंतर ताम्हण एक लागेल, सुपारी 3 लागतील, विड्याची पानं लागतील तुम्हाला 15, नंतर तांदूळ लागणार आहे, गहू लागणार आहे, फोटो आहे, सर्व तांदूळ, आंब्याचे डहाळे 4 लावण्यासाठी चौरंगाला लागणार आहेत. तुम्हाला गहू पण घ्यायचे आहेत, हळदी कुंकू, अष्टगंध, अगरबत्ती, कापूर, निरंजन, फुलं, अशा प्रकारे तुम्हाला तिथे साहित्य सगळं दिलेलं आहे. पांढरा कपडा लागणार आहे. तर हा सत्यनारायण पूजेमध्ये तुम्हाला पूजा मांडणी करताना पांढरा वस्त्राचाच वापर करायचा आहे. ज्यावेळेस आपण लग्न सत्यनारायण पूजन करतो घरामध्ये, लग्न झाले की ज्यावेळेस आपण सत्यनारायण पूजा करतो त्यावेळेस लाल वस्त्र पण घेतो, पण आपल्याला केंद्रामार्फत जी पूजा आहे या पूजेमध्ये आपल्याला पांढरं वस्त्र वापरायचं असतं. पांढऱ्या वस्त्रावरतीच आपल्याला ही पूजा मांडणी करायची असते. तर बघा, तुम्हाला तिथे सर्व साहित्य दिलेलं आहे पोथीमध्ये. तर तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे कशी पूजा करायची, काय करायची. ती प्रथम तुम्हाला काय करायचं, काय नाही, मंगल तिलक असेल, गणपतीची सुरुवातीला पूजा कशी करायची, मग कुलदेवीची पूजा कशी करायची, वरुण देवतेची पूजा कशी करायची, बाळकृष्णाची पूजा त्याच्यानंतर तुम्हाला 5 अध्याय वाचायचे असतात, छोटे छोटे, जास्त अवघड नाहीत. त्याच्यानंतर आरती असते, आरती करायची असते. अशा प्रकारे ही पोथी तुम्हाला घ्यायची सेवेसाठी. या पूजेसाठी लागणारं सगळं त्याच्यामध्ये साहित्य, माहिती सगळं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक चौरंग घ्यायचा आहे. प्रथमतः पूजा मांडण्याअगोदर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. लाल कलरच्या रांगोळीने तुम्ही एक स्वस्तिक काढून घ्या. त्याच्यावरती हळदी कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून घ्या. चौरंग ठेवा. चौरंगाला 4 आंब्याचे डहाळे बांधा. त्याच्यावरती तुम्हाला पांढरं वस्त्र अंतरायचं आहे. पांढरं वस्त्र अंतरून झाल्यानंतर तिथे तुम्हाला एक कलश घ्यायचा आहे. तांब्याचा घ्या, स्टीलचा घ्या. माझ्याकडे तांब्याचा मी कलश स्थापना केलेली आहे. त्याच्यामध्ये माझा तांब्याचा कलश तिथे असल्यामुळे मी इथं सत्यनारायण पूजेला स्टीलचा घेतलेला आहे. तर तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घ्या. गहू घ्या. गव्हाची रास ठेवायची. त्याच्यावरती तुम्हाला भरलेला तांब्या
पाण्याने स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे, ठेवायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आणि 5 विड्याची पानं किंवा आंब्याची पानं तुम्हाला ठेवायची आहेत. त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी टाकायची आहे. हळदी कुंकू अक्षदा टाकून तुम्हाला कलश पूजन करताना तुम्हाला पोथीमध्ये सांगितलेलं आहे तसं तुम्हाला करायचं आहे. त्यावरती तांबण ठेवून तांबणामध्ये तुम्हाला तांदूळ भरून ठेवायचे आहेत. अख्खे असावे, तुकडा तांदूळ नसावा. त्यावरती तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची देवघरातली. त्यानंतर चौरंगाच्या बाजूला तुम्ही आंब्याचे डहाळे लावलेलेच असतात. नंतर तुम्हाला त्याच्यासमोर पानाचे विड्याचे म्हणजे जोड पानं ठेवायचे आहेत. तुम्हाला जोड ठेवायचे आहेत, 3 ठेवायचे आहेत आणि त्या जोड पानांवर तुम्हाला 3 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. आता पूजा मांडणी आपण ज्यावेळेस करतो आहे, समोर पूजा मांडणी तुम्हाला दिसत आहे तशी तुम्ही ठेवायची. पहिली सुपारी गणपती बाप्पांची असते, मधली सुपारी कुलदेवीची असते आणि तिसरी सुपारी डाव्या हाताची ती वरुण देवताची असते. अशी तुम्हाला गणपतीची, कुलदेवीची आणि वरुण देवतांची पूजा करून पंचोपचार पूजा करून नंतर बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करायची. पंचोपचार पूजा करून नैवेद्य वगैरे सर्व दाखवायचं आहे. पोथीमध्ये तुम्हाला सांगितलं आहे तसं करायचं आहे. त्यानंतर पोथीमध्ये 5 अध्याय दिलेले आहेत. ते 5 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत आणि आरती करायची आहे. आरती केल्यानंतर तिथे तुम्हाला शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ज्या 3 आपण सुपाऱ्या मांडलेल्या आहेत त्यांना छोट्या छोट्या वाटीमध्ये साखर घ्यायची. साखरेचा नैवेद्य दाखवायचा. गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर तुम्हाला तिथे बघा शिरा बनवायचाच आहे. जो प्रसाद आहे तो शिऱ्याचाच असायला पाहिजे. आरती झाल्यानंतर म्हणजेच पोथी वाचून झाल्यानंतर आरती झाल्यानंतर तुम्हाला जो शिरा आहे तो घरातल्या व्यक्तींनी खायचा आहे. म्हणजे नैवेद्य दाखवायचा आणि तो नैवेद्य दाखवलेला शिरा जो आहे तो घरातल्या व्यक्तीनेच खायचा आहे, बाहेर कुणाला द्यायचा नाही. तर बघा सर्वांना आपल्या घरामध्ये प्रसाद द्यायचा. जर तुम्ही एकत्र सगळेजण राहत असाल तर बाकी बाहेर कोणालाच हा प्रसाद द्यायचा नाही आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडणी करायची असते. समोर रांगोळी वगैरे काढा. तशी तुम्ही संकल्पयुक्त तुम्ही त्या संकल्पामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की केवढे दिवस तुम्हाला ही पूजा मांडणी घरामध्ये करणार आहात. समजा तुम्ही 5 दिवस करणार आहात तर 5 दिवस तुम्हाला पूजा हलवायची नाही. मग तुम्हाला 5 दिवस दररोज एकाच टायमाला करायची. शक्यतो प्रदोषकाळीच पूजा करावी. मग तुम्हाला रोज 5 अध्याय वाचायचे आहेत. जी वाहिलेली फुलं आहेत ती फुलं उचलून तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आहेत. फ्रेश फुलं तुम्हाला तिथे अर्पण करायची आहेत. सोबतच तुम्हाला रोज ज्या पद्धतीने पहिल्या दिवशी आपण पूजा केली होती पोथीमध्ये वाचून त्याच पद्धतीने तुम्हाला रोज तुम्ही जेवढे दिवस ठरवले आहेत तेवढे दिवस तुम्हाला तशीच पूजा करायची आहे. तर बघा दादा ताई तुम्हाला 5 दिवस झाले आहे, विड्याची पानं खराब झाली आहेत, काळवंडली आहे, तर तुम्ही ती हळूच विड्याची पानं तांबण उचलायचं, विड्याची पानं काढून घ्यायची, दुसरी स्वच्छ पानं त्याच्यात ठेवू शकता. सुपारी खालची पानं समजा वाळून गेली आहे ती पण तुम्ही बदलू शकतात. थोड्या तुम्ही म्हणजे पुसूनसुद्धा घेऊ शकता. तिथे फक्त चौरंग हलवायचा नाही, फुलं चेंज करा. नैवेद्य रोज थोडासा बनवायचा. नवीन शिऱ्याचा नैवेद्य रोज तुम्हाला वाटीभर शिरा बनवायचाच आहे. अशा प्रकारे तुम्हाला पूजा रोज करायची, पोथी वाचायची, आरती करायची. रोज तुम्हाला पूजा करायची आहे. 6व्या दिवशी उत्तर पूजा करायची आहे. उत्तर पूजा कशी करायची, तुम्हाला आरती करायची आहे. धूप दीप लावून आरती करायची, नैवेद्य अर्पण करायचा आणि उत्तर पूजा करून घ्यायची आहे. घरामध्ये नक्की ही पूजा करून बघा. खूप लोकांना अनुभव आलेले आहेत. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला मी सत्यनारायण पूजा करते. तर बघा तुमचे कितीही प्रॉब्लेम असू द्या ते लवकर सुटतात. फक्त विश्वास श्रद्धा महत्त्वाची आहे. संकल्पयुक्त सेवा करत असताना जे संतांसाठी सेवा करत असेल त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीसुद्धा चालेल. फक्त रोज सुशुरभूत होऊन डोक्यावर अंघोळ करून घ्यावी आणि पूजा करावी. एकाच टायमिंगला तुम्हाला रोज ही पूजा करायची आहे. जर समजा तुम्ही आता आपण पौर्णिमेच्या काळामध्ये काय करतो, प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी 5च्या नंतर आपण पूजा करत असतो घरामध्ये. तर लक्ष्मी आगमनाची वेळ असते तर नक्कीच त्याच काळामध्ये तुम्ही रोज पूजा केली पाहिजे. घरामध्ये तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच तुम्ही त्याच काळामध्ये करा, अतिशय उत्तम. शक्य नसेल तर तुम्ही सकाळी पण करू शकता, दुपारी पण करू शकता. परान्न वर्ज्य आहे याच्यामध्ये. ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तर मला तर तेवढे 4 दिवस स्किप करून पुढे सेवा करायची आहे. सुतक विटळ आलं तर नंतर